सध्या तरी पाहुणे आपल्याला लाभले गेलेत आणि मी समालोचक जयेश टुकले या 5व्या दिवसामध्ये जोडत असताना समालोचनाची धुरा स्वीकारत असताना सर्वप्रथम गणरायाला जर वंदन करेन. प्रथम वंदन गणरायाला सुरुवात करतोय या शुभ कार्याला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे दैव सर्व कार्येषु सर्वदा. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जरूर करेन. त्यानंतर हकीला धावणारी नवसाला पावणारी एकविरा मातीला वंदन करतो आणि सगळ्यांचं स्वागत करतोय. हा कुठला पंच केला जातोय. अक्षय जाधव नावाचा बॅटर आपण पाहिला. 2 बॅटर्स आपण बघू शकतोय. गायत्री माता ससुपाडा टीम पाहिली आपण तर नॅशनल हायवे क्रमांक 48 म्हणजेच जवळजवळ आपण बघितलं तर मग ससुपाडा आपण पाहू शकतोय. तर मग अंतिमचा बाउंड्रीज आपण बघू शकतो कारण की मग लगभग त्या दिशेने आपण पाहिलं तर मग फाउंटनच्या अगदी अलीकडे. त्यानंतर कामोड विभागातील संघ हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केला गेला होता आणि ज्याप्रमाणे आपण बघू शकतो ना की या सकाळच्या सत्रामध्ये थोडासा गेम चालवण्याचा प्रयत्न केला जातोय. डोंगरीपाडा टीम कडे आपण बघितलं तर मग कॅपेबल खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंकडे आपण बघितलं तर जो खेळ आहे ताबडतोब खेळ आणि ताबडतोब खेळ करण्यासाठी ओळखले जात आहेत. आणि आता बघितलं तर या मॅच मध्ये दोन्ही खेळाडूंना ॲज अ ओपनर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलंय. रोहित साठी हा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय. गतीने टाकला होता बॉल खेळला गेलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. हलकासा मिस्टेक झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. ओव्हर क्रमांक 1 प्रगती पथावर आपण पाहतोय आणि फलकावर धावा 6 पाहिल्यात आणि बॉल फेकून झाले तर पहिल्या ओव्हर मध्ये 4-6 हे समीकरण दिसतंय डोळ्याच्या समोर. ह्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये किती धावा येतील. रोहित या बॉलला आपण पाहू शकतो माइंड क्रिकेट खेळला गेलाय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर हा बॉल बॅटच्या रडार मध्ये आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6. खूप खूप धन्यवाद डीजे रोहित कोठवले याला. आपण जर बघितलं तर मग 1500 धावा करणारा खेळाडू ठरतोय. 1500 धावा वैयक्तिक त्याच्या या असोसिएशन मध्ये पूर्ण होतात या षटकाराने. बॅकफुटला गेले शॉर्ट अप दिले चेंडू होता त्याला खेळला गेलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. धावा मात्र पूर्ण केल्यात आपण पाहिल्या तर 2 आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. परंतु नेमकं झालंय काय तर 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि स्क्वेअर लेग अंपायर्स आमच्याकडे काहीतरी इशारा पोहोचवत आहेत की हाईट आपण चेक करूया असं देखील त्यांच्या माध्यमातून डिसिजन पोहोचवलं गेलं. आणि तिसऱ्या अंपायर्स मग आमच्या सोबत जोडले जातील आणि तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून निरीक्षण करून मात्र आपण बघितलं तर इथे डिसिजन हे पोहोचवलं जाईल. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून निरीक्षण केलं गेलं आणि सांगितलंय की हा बॉल फेअर असेल चांगला असेल. कारण की आपण बघितलं तर मग अगदी रीच मध्ये होता कारण की लिमिट होता. थोडासा लिमिटच्या वर असता तर मग कदाचित मग हा खराब घोषित झाला असता परंतु नाहीये चांगला होता आणि चांगल्या चेंडूची मात्र हाताळणी होताना पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. फलकावर आपण पाहिलं तर मग 15 धावा. सुरुवात बघा ना सिंगल डबल सिक्सर आणि त्यानंतर 3. हा क्रिकेट म्हणजेच काय तर माइंड क्रिकेट खेळला गेलाय. कारण की सुरुवातीला आपण बघू शकतो की थोडासा धीमा खेळले गेले. थोडंसं आपण बघितलं की मग धावा फलकावर आणल्या. त्यानंतर मग एक फटका कन्वर्ट केला आणि तिथून मात्र आपण पहिला धाव फलक चांगल्या स्थितीमध्ये गेला. ही ताकद असते ही ओळख असते. या टीमने आपण बघितलं तर या सीझन मध्ये आपण पाहू शकतोय आतापर्यंत 5 ते 6 ट्रॉफी पटकावल्यात आणि मागची सिरीज आपण पाहिली तर मग रोहित प्लेअर ऑफ द सिरीजचा दावेदार बनला होता. मागची सिरीज त्याच्यासाठी छान गेली आहे आतापर्यंत. या सीझन मध्ये आपण पाहिलं तर मग या खेळाडूचा फॉर्म आपण पाहिला ना तर तितकाच दर्जेदार राहिलाय. ओव्हर नंबर 2 पाहतोय आपण. बॉलिंग मार्कवर दीपेश वळवीला पाहणार आहोत. आदेश वळवी यांचा 15 धाव्यांचा स्पेल. दीपेश वळवी यांचा आपण पाहिलं तर स्पेल मध्ये आता नक्कीच नेमका काय घडेल. दोन्ही चांगले बॅटर्स आहेत. दोन्ही आपण बघितलं तर या संघाचे स्टार खेळाडू आहेत.
गती देण्याचा प्रयत्न केला बॉलला, परंतु बॉल पाहिला आपण तर डाऊन दी लेग फेकला गेला. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळालं. विश्लेषण करायचं झालं तर मग इकडे एक्स्ट्रा रन्स मिळेल. 15 मधून पुढे धाव फळक जाताना पाहायला मिळालाय. चर्चा राहिली आहे तर आपण बघितलं या क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाची ही चर्चा आपण पाहिली तर मग आज 5व्या दिवसामध्ये पोहोचली आहे. कारण की जवळजवळ 4 दिवसांचा खेळ देखील आपण पाहिला. 4 दिवसांमध्ये आपण पाहिलं तर दर्जेदार खेळ प्रत्येक संघाने केलाय. इनर एज होतं हलकंसं, बॅटच्या आतल्या भागाला बॉल लागून मात्र मागे गेला. गुरुनाथ होते बॉलला फील्ड करताना पाहायला मिळाले. एक धाव मात्र मिळेल. दीपेश यांच्याकडे नजर असणार आहे कारण की बघा पहिल्या ओव्हरमध्ये जो स्टार्ट कन्वर्ट केलाय ना त्या स्टार्टला आपण पाहू शकतोय कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न करतील, परंतु एका बाजूने रोखण्याचा प्रयत्न होऊ शकतोय परंतु अक्षय जाधव यांच्या माध्यमातून ठोकण्याचा प्रयत्न होऊ शकतोय. कारण की या टीमच्या आपण बघितलं ना तर हुकमी एक्के आहेत आणि हुकमी एक्के म्हणजेच काय तर नीडर बेधडक खेळ करण्यासाठी ओळखतायत. हलक्या हाताने सन्मान दिला या बॉलला. क्रिकेटच्या पटलावर म्हणतायत ना चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूचा पूर्णपणे अपमान करा. हा सन्मान देणारा चेंडू होता आणि त्याला सन्मानपूर्वक खेळलं गेलंय. विश्लेषण करायचं झालं तर इकडे धाव कन्वर्ट केली आणि मी तर म्हणेन की माइंड क्रिकेट खेळलं जात आहे की रोहितला स्ट्राईक दिली जाते. एकाने रोल पूर्ण करायचा तर दुसऱ्याने आपण पाहिलं तर मग आपला रोल आपल्या संघासाठी कशा प्रकारे दर्शवायचा आहे. हा तेच पाहायला मिळालं. बॉलला बॅटवर घेतलाय याच कारणामुळे स्ट्राईक दिली होती. बॉलला मात्र उडवलाय. रोहितची झलक पाहायला मिळते. अलग षटकार साधावा. सिक्सरने संघाचं टोटल 24च्या घरामध्ये पोहोचलंय. हो 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 आता पाहिलंय आपण वार झालाय आणि पलटवार झालाय. इकडे आपण पाहिलं तर मग हलकासा बेल्स डाऊन करणारा बॉल यष्टांचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला. फ्लाईट राहिला एक समान रेषेमध्ये मिस केली लाईन रोहित रे आणि फलंदाज बाद. आनंद आनंद मोगऱ्याच्या फुलावर सुगंधाच्या तालावर मोगऱ्याच्या फुलावर सुगंधाच्या तालावर मी शायनिंग मारते धन्यवाद. आपण बघितलं तर रोहितचा खेळ मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाला. त्याला बाद केलं, यश मिळवलं दीपेशने आणि खासियत आहे दीपेशची कारण की विकेट टेकर बॉलर आहेत या टीमचे. या टीममध्ये आपण बघू शकतो मग दीपेश यांना त्याचनंतर आपण आदेश किशोर यांचा देखील आपण पाहू शकतोय स्पेल आणि कदाचित आपण मग किरण यांचा देखील स्पेल पाहू शकतोय. म्हणजे ऑप्शनमध्ये बॉलर आहे त्यांच्याकडे परंतु सध्या तरी मग या स्पेलमध्ये दीपेशकडे लक्ष असेल. षटकार देखील खर्च केलाय. बॉल फेकून झाले त्या ओव्हरमध्ये आपण पाहिले 4. समीर नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये इन झाले तर समीरकडे देखील चांगली खेळ करण्याची क्षमता आहे. चांगला फटका कन्वर्ट केलाय. बॉल हवेत. किरण आले होते. फिल्डर आहेत तिकडे आपण पाहिलं तर बॉलला फील्ड करतायत. गायत्री माता ससुपाडा टीम आपण पाहू शकतो या सीझन मध्ये त्यांचं प्रदर्शन देखील छान राहिलंय. या सीझन मध्ये त्यांनी देखील आपल्या संघासाठी क्रिकेट खेळत असताना ट्रॉफी जिंकल्यात. परंतु केबीएम ट्रॉफी मध्ये खेळ आणि जिंकणं नक्कीच सगळ्यात मोठी गोष्ट जी मानली जाते आणि सध्या तरी आपण पाहतोय की मग इथे कशा प्रकारचा खेळ होईल. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केला जातो. बॅक टू द बॉलर स्वतःच्या थ्रू अडवण्याचा प्रयत्न केला होता. 1 2 3 फिल्डर पाहतोय आपण बॉलला मात्र पकडण्यासाठी थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. तर ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 2 फलकावर धावा पाहिल्या आपण तर मग 13च्या सरासरीने 26 धावा या पाहायला मिळत आहेत. अजून देखील आपण पाहिला तर मग इनिंग मध्ये 12 चेंडूचा खेळ आणि 12 चेंडूमध्ये किती धावा येतील, किती धावांचं टार्गेट होईल सेट. जाऊया डीजेकडे, गाणं ऐकूया आणि मैदानाच्या आतमध्ये परतूया.
चला आपण बघितलं तर 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. बॉलिंग मार्कवर किरण. पहिला बॉल किरण यांचा चांगल्या नियंत्रणामध्ये हाताळला जातोय. अक्षय जाधव कडे आता या संघाची धुरा असेल. या संघाला पुढे घेऊन जाण्याचा मात्र आपण पाहिलं तर मग अक्षयला कार्य करावं लागेल आणि अक्षय करू शकतायत. कारण की सध्या तरी आपण पाहिलं त्यांचा जो रोल बदलला होता ना की सिंगल डबलला मात्र त्याने फोकस केलं. उंचावून खेळण्याचा प्रयत्न. बॉल उंच उडालाय. हवेत झेल निर्माण आणि फिल्डरची पाहायला मिळेल तिकडे कमान. कॅच पकडली आहे. इकडे आपण पाहतोय सुंदररित्या या बॉलला जज केलं. व्यवस्थितरित्या हातामध्ये कन्वर्ट केलं आणि बाद केला जाईल दुसरा खेळाडू चेंबे डोंगरीपाडा टीमचा. अक्षय आउट. खूप धन्यवाद विजय. बघा रोहित आणि अक्षय हे 2 खेळाडू बाद झालेत आणि ही सगळ्यात मोठी आपण पाहिलं तर ऑपॉर्च्युनिटी आहे. आपण पाहिली तर मग गायत्री माता ससुपाडा या टीम कडे हो ऑपॉर्च्युनिटी कसली आहे तर या मॅच मध्ये आपण पाहू शकतोय की ते कम बॅक करू शकतात. या मॅच मध्ये आपण पाहू शकतोय जो धावफलक पहिल्या 2 ओव्हर मध्ये 13च्या सरासरीने 26 तिथून मात्र आपण बघितलं की मग या नियंत्रणामध्ये आणू शकतात. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर धाव एकही आलेले नाही आहे. हे चित्र पाहायला मिळालंय. किरणने आपण बघितलं तर ज्याप्रमाणे इथे जे 2 बॉल हाताळले गेले दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर मग एका दीपेशने आपण पाहिलं तर मग जो सफलता मिळवली ती सगळ्यात मोठी होती. या पर्वामध्ये आपण बघितलं तर सगळ्यात घातक खेळाडू आहे या संघाचा त्याला बाद केलं. चांगला बॉल सुंदर बॉल अगदी खोल टप्प्यामध्ये हाताळला जातोय. किरण मस्त आपण पाहू शकतोय की बॉलिंग मध्ये कमाल मात्र आपण पाहू शकतोय करताना पाहायला मिळालाय. आणखी क्रिकेटच्या पटलावर आपण पाहू शकतो ना की प्रत्येक खेळाडूसाठी आपण पाहिलं तर मग एक दिवस असतो. एखादा दिवस चांगला असतो एखादा दिवस खराब असतो. परंतु जो खराब दिवस असतो ना त्या दिवसाला मात्र आठवायचं ना तर चांगला कशा प्रकारे आपल्याला करता येईल नक्कीच या गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्यायला हवं असतं आणि तेच केलंय आतापर्यंत. बॉल उडवलाय. उंच झेल निर्माण झालाय. फिल्डर आले तिकडे आणि झेल पकडला जातोय. फलंदाज होईल बाद. खूप धन्यवाद डीजे. विश्लेषण करायचं झालं तर किरणच्या बॉलिंगचं काय दर्जेदार बॉलिंग पाहायला मिळते आहे. कारण की ज्याप्रमाणे आपण बघू शकतोय इथे या ओव्हर मध्ये त्यांनी फक्त 1 धाव दिली 4 बॉल फेकत असताना आणि धाव फलकावर धावा 27 दिसून आले. 27 बॅटर्स आलेत. आता प्रवीण बॅटिंग करण्यासाठी समीर कडून अपेक्षा समीर बाद झालेत. प्रवीण आणि धीरज आता हे 2 बॅटर्स असतील. चांगला फटका समोरच्या दिशेनं कॅप मध्ये बॉल स्ट्रेट हिट बॉल जाईल बाउंड्रीच्या पार. दर्जेदार स्ट्रोक येताना पाहायला मिळतो आपल्याला केबीएम ट्रॉफीला. चकाचक 4 चौकार. पण मला काय सांगतोस खूप खूप धन्यवाद डीजे. चौकार येताना पाहायला मिळालाय. थोडस धाव फलक थांबवलं होतं. अनंताजी महाळी साहेबांचं शुभ आगमन झालंय. मनापासून करतोय स्वागत साहेबांचं. गावदेवी ट्रस्ट सातिवली चे विद्यमान अध्यक्ष म्हणजेच अनंताजी महाळी साहेब. बॉल खेळला गेला आपण पाहिलं तर बॅटच्या अगदी खालच्या भागावर लागला होता. एलिव्हेशन नव्हतं मी आलं होतं. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की हे 2 खेळाडू प्रवीण यांच्या बॅट मधून 2 मध्ये 5 आणि धीरज यांनी आपण पाहिलं तर योगदान दिलंय. धीरज यांच्याकडे देखील आपण पाहिलं तर मग काबिलियत आहे. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट. फलकावर 32 धावा पाहायला मिळाल्यात. म्हणजेच या ओव्हर मध्ये मोठा कमबॅक झालाय. बघा या 2 ओव्हरने 13ची सरासरी प्राप्त केली होती ती नियंत्रणामध्ये आणलंय. 10.77 ची सरासरी आता दिसते. 6 चेंडूचा खेळ आहे. 6 चेंडू मध्ये किती धावा यायला हव्यात
नक्कीच डोंगरीपाडा टीमच्या माध्यमातून हा विचार असेल, परंतु बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आता काय करायचं, कोणता गोलंदाज वापरायचा आणि कशी गोलंदाजी करायची पाहावं लागेल. 3 बॉलर्स आदेश वळवी यांना 15 धावा देताना दीपेश यांना 11 आणि किरण यांनी 6 धावा दिल्यात आणि 2 विकेट. गेमला चेंज करणारा स्पेल. जसं आपण लेट नाईट मध्ये आपण पाहिलं तर मग एन्जॉय केलं क्रिकेटला. अभिषेक शर्मा, ईशांत किशन, संजू सॅमसंग आपण पाहिला, जसप्रीत बुमराह आणि ऑल ओव्हर सगळा भारतीय संघ काय छान खेळला आणि भारतीय संघ T20 वर्ल्ड कप मध्ये तिसऱ्यांदा चॅम्पियन ठरला आणि पहिला संघ असा ठरला गेलाय जो सर्वाधिक वेळा T20 वर्ल्ड कप जिंकणारा संघ म्हणजेच भारतीय संघ. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय राहुलच्या हातामध्ये बॉल सोपवला गेलाय आणि आज राहुल हरवटेकडे आपण पाहिला विश्वास ठेवलाय. आणखी जवळजवळ आपण बघू शकतो की मग किशोर देखील या टीम मध्ये नेहमीच आपल्याला एक चांगले बॉलर म्हणून पाहायला मिळतात, परंतु आज राहुल यांच्याकडे विश्वास ठेवलाय. डॉट त्यांनी फेकला गेलाय पहिला. मिस टायमिंग झालाय, बॉल उंच उडालाय, झेल निर्माण. अमित आले दावीच्या माध्यमातून झेल सुटलाय. सोपा होता, अगदी सोपा होता, पकडायला हवा होता, परंतु थोडस आपण पाहू शकतो की मग नियंत्रण नव्हतं अमित यांचं. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे चित्र घडलेलं आहे. हा बॉल हवेत आहे. अमित आले परंतु पूर्णपणे आले नव्हते. थोडासा मी तर म्हणेन की पूर्ण अगदी झेलच्या खाली थांबला असते नाही येऊन तर कॅच मिळाला असता, परंतु नाहीये. फलकावर सध्या तरी आपण पाहिला मग 33 धावा पाहतोय आपण. बॉल फेकून झाले तर 2. जीवनदान मिळालं प्रवीण यांना धीरज टाकेंकडे. थोडस आपण बघू शकतो की इथे हा इथे आपण बघितलं तर धीरज साठी बॉल होता. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. धावा जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. धीरज आणि प्रवीण यांना मात्र आपण पाहिलं तर त्यांची कामगिरी आता माहिती आहे की अक्षय आणि रोहित बाद झाल्यानंतर आपल्या संघाची गरज काय आहे, तर आपल्या संघाची गरज आहे धावा आणि धावा नाहीये तर जास्तीत जास्त धावा कशा घेता येतील आता आपल्याला या अंतिमच्या काही चेंडू मध्ये. 35 धावा दिसत आहेत फलकावर. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शेष या इनिंग मध्ये. फटका मिस टायमिंग झालाय. पुन्हा एकदा झेल निर्माण. आता झेलच्या खाली आपण पाहिले तर मग मिस्टर आदेश आणि त्यांच्या माध्यमातून पकडला जातोय झेल. फलंदाज होईल इथे धीरज फेल आउट. आपलं टेन्शन हो सगळं मिटल, आपलं टेन्शन हो सगळं मिटल. औंधा लग्नात जाऊन जाई एक तरी पुरी पडल. आपू लग्नात जाऊन जाई एक तरी पुरी पडल. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला जर बघायला मिळतील. आता मिस्टर सचिन जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल खाली राहतोय. तेच कारण आपण पाहिलं तर बॅट अँड बॉल मध्ये आपण पाहिलं तर तितका प्रॉमिसिंग कनेक्शन होत नाहीये. चांगली बॉलिंग राहुलची. बॉल फेकलेत, 5 धावा दिल्यात, 3 विकेट मिळवले, 1 धाव फलकावर. 35 अंतिमचा बॉल आहे. अंतिमचा बॉल खेळला जातोय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. फिल्डर थोडस मिस्टेक करतायत. 1 मिळेल, दुसरी देखील मिळेल आणि कदाचित तिसरीचा शोध आहे, परंतु तो शोध पूर्ण नाही होणार, अपूर्ण राहील. आणि इकडे मिळाल्या 2 धावा. 35 होत्या, 2ने आपण पाहिलं तर मग 37च्या घरामध्ये धाव फलक पोहोचलं गेलं आणि जिंकण्यासाठी 38. 4 ओव्हर मध्ये बघा, पहिल्या 2 ओव्हर मध्ये 26 आल्या होत्या, परंतु त्यानंतर उर्वरित 2 ओव्हर मध्ये आलेल्या धावा आपण पाहिल्या तर 11. त्यामुळेच आपण पाहू शकतो गुड कमबॅक झालंय तिथे गायत्री माता सुसुबाडा टीमचा. बॅटिंग कार्ड आपण बघतोय ज्याप्रमाणे बॅटिंग राहिली आहे. 7 मध्ये 18 केल्या रोहितने, अक्षयने 6 मध्ये 5 केल्या.
त्यानंतर प्रवीण यांचं योगदान पाहिलं पण प्रवीण सोमन 4 मध्ये 6, धीरज याने 3 मध्ये 3 आणि सचिन सोमन याने 2 मध्ये 2. एकूण एक्स्ट्राज आपण जर बघितला तर आहेत 2. बॉलिंग आदिश वळवी 15 खर्च केल्या आणि दीपेश वळवी याने 11 खर्च केल्या, 1 विकेट मिळाली. किरण मस्ते यांचा स्पेल काय जबरदस्त, कारण की 6 धावा देत 2 विकेट आणि मोठे विकेट मिळवले होते. त्यानंतर राहुलच्या शेवटच्या स्पेलमध्ये 1 विकेट आणि 5 धावा. 24-38 हे समीकरण टार्गेट सेट झाले. पाहूया कसं चेस केलं जाईल. चला लगेच फील्ड सेटअप करायची आहे. डोंगरीपाडा टीमला रिक्वेस्ट असेल आणि प्रारंभिक जोडी ते देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. घेऊ एक डीजे ब्रेक, डीजेकडे जाऊया आणि प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये मग उतरूया. खूप धन्यवाद. वेलकम बॅक. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 या स्पर्धेचा आपण पाहतोय 5वा दिवस. या 5व्या दिवसामध्ये आपण पाहतोय मॅच क्रमांक 2 जेएमबी स्पोर्ट्स डोंगरीपाडा आणि गायत्री माता स्पोर्ट्स सस्सूपाडा अशी मॅच पाहतोय. एका बाजूने आपण बघितलं पहिल्या इनिंग मध्ये टॉस जिंकल्यानंतर इन्व्हाइट केलं होतं बॅटिंग साठी गायत्री माता सस्सूपाडा टीमने आणि इन्व्हिटेशन स्वीकारलं होतं, परंतु 24 मध्ये 38 अंपायर्स किरण आणि आपण बघतोय जोडी किरण आणि दीपेश जोडी आपण बघतोय. बॉलिंग मार्क वर आपण बघू शकतोय रोहित. पहिला बॉल आपण पाहिला खेळला जातोय. बॉल गॅप मध्ये पाहतोय वेगळे करतोय प्रस्थान आणि पहिलाच बॉल आपण पाहिला पाहता पाहता निघून गेलाय षडातच सीमारेखा पार आणि येतोय हा दर्जेदार स्ट्रोक चौकार 4. हॅलो थँक्यू. हॅलो चेक. हॅलो
समोर टाकलेला बॉल पाहतोय आपण, मिड ऑफला फिल्डर आहेत. पहिल्या बॉलवर चौकार, त्यात नंतर आपण पाहिलं सिंगल मिळते. किरणने पहिल्या 2 बॉलमध्ये 5 घेतले आहेत. दीपेश भाई यांचं आपण बघितलं तर मग करिअर बघा धावा आहेत त्यांच्या 267. षटकार चौकार लगावू शकतायत आणि इथे आपण पाहिलं तरी बॉल मात्र त्यांच्या झोन मध्ये आणि त्या बॉलला उडवलंय बॉल बाउंड्रीच्या बाहेर येईल. सिक्सर. थँक्यू. नुकताच त्यांचा करिअर मात्र स्क्रीनवर पाहिला आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मग 36 दिसत होते षटकार आणि त्याच्यामध्ये 1 वाढला. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मग किरण यांचा करिअर 25 आहेत, 24 6 आहेत आणि स्ट्राईक रेट 164 चांगला आहे. म्हणजे काय तर मॅच विनर प्लेयर्स आहेत. रोहितवर आक्रमण 11 धावा केल्या आहेत रोहितच्या विरोधात. हा बॉल खेळला गेलाय, उंच उडालाय, परंतु पाहूया चाललाय कुठे. झोन मध्ये आहे, स्कोरिंग झोन मध्ये, म्हणजे धावा घेण्याची संधी मिळते. प्रफुल्ल आहेत तिकडे, बॉलला उचलतायत, फेकतायत तो. त्यामुळेच आपण पाहू शकतो की नेमकं काय झालंय. तर इकडे जी सुरुवात मिळालेली आहे ना गायत्री माता स्पोर्ट्स टीमला, दर्जेदार रोहित कोठावले यांचा जर आपण विचार करायचा झाला तर मग 91 विकेट्स आहेत. बेस्ट आपण पाहिला तर मग 3चा आहे, 1 ओव्हर आणि 3 विकेट्स. नक्कीच आपण पाहू शकतो हा कारनामा त्याने 2 ते 3 वेळा केलाय. असा विश्लेषण करायचं झालं तर हा इथे आपण पाहू शकतोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका खेळला गेला. फटका आपण पाहिला तर मग पूर्णपणे दमखम लावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहू शकतो प्रॉपर टायमिंग नाही मिळालंय. किरण एका बाजूने खेळतायत, दीपेश खेळतायत, चांगली पार्टनरशिप झाली पहिल्या ओव्हरमध्ये. इथे पण बघितलं तर मग स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडासा दिशाहीन दिसून आलाय. पंचाने म्हटलंय की हा आहे वाईट, परंतु रिव्ह्यूची डिमांड लगेचच केली आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग रिव्ह्यूची डिमांड मग वाईट दिल्यानंतर आपण पाहिली आहे, मग बॉलरची पाहायला मिळते. नक्की तिसऱ्या अंपायर्स आपण पाहू शकते तर मग निरीक्षण करतील आणि सांगतील. बघा तिसऱ्या अंपायर्सच्या माध्यमातून निरीक्षण केलं आणि लगेच आमच्यापर्यंत डिसिजन देखील पोहोचवलं की दूध का दूध पाणी का पाणी, सीधी बात नो बकवास, इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण की थोडासा बॉल आपण पाहिला तर मग मधून बाहेरच्या दिशेने वळला गेलाय आणि त्याचमुळे अँगलने मात्र बॉल तिकडे गेला, ते प्रमुख कारण ठरला. आणि इथे आपण पाहिलं तर चांगल्या बॉलची मात्र हाताळणी होताना पाहायला मिळते, कमबॅक होताना पाहायला मिळालंय. पहिल्या ओव्हर कंपॅरिझन आपण बघूया. जयंबेडोंगीपाडा टीम 15 होती, गायत्री माता सुसुपाडा 14 वर आहे. विकेट दोन्ही गमावले नव्हते. सुरुवात छान आहे. पाहूया माझला मात्र आपण पाहिला, परंतु अंतिम क्षणापर्यंत नक्कीच कोण पकडून ठेवते, कारण की 18 चेंडू आणि 24 धावा मॅचला जिंकण्यासाठी हव्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटला मात्र आपण पाहिलं नक्कीच चर्चेचं उदाहरण मात्र आपण पाहिलं तर केबीएम ट्रॉफी. पाहूया आपण नेमकं घडेल काय. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय मिस्टर अक्षय जाधव. अक्षय जाधव यांना एक अशी बॉलिंग करावी लागेल, अशी बॉलिंग म्हणजेच या मॅचला थोडंसं वळण देणारी. अक्षय यांचे विकेट्स बघितलं तर 92 आहेत 109 मॅच मध्ये. अगदी आपण बघितलं तर 5 विकेट घेण्याचा पराक्रम त्यांनी नक्कीच या स्पॉल मध्ये केलेला आहे, कारण की एक वेळा 5 विकेट 2 धावा देत असताना आणि चांगली गोलंदाजी करू शकतात अक्षय. स्लॉक करण्याचा प्रयत्न टोळला लागलाय. बॉल मात्र आपण पाहतोय जवळूनच. असं वाटलं होतं की थोडा धोका निर्माण झालाय, परंतु हातामध्ये बॉल आला नाहीये. तिकडे धावफलकावर धावा झालेल्या पाहायला मिळत आहेत आपल्याला 16 आणि आता 16 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज. मॅच मध्ये आपण बघू शकतो सगळ्या काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. अक्षय यांना मॅजिकल बॉलिंग करावी लागेल या मॅचला टर्न करण्यासाठी. मॅजिकल मॅन बनावं लागेल, परंतु मॅजिकल मॅन बनण्याचा प्रयत्न करतोय बॅटर. बॉलला खेळ उंचाच उंच उडवलाय, बॉल निघून चाललाय हवेच्या लाटांवर होत स्वार थेट सीमारेखा पार आणि येईल केबीएम चषकातील दर्जेदार स्ट्रोक.
षटकार 6. खूप खूप धन्यवाद डीजे. काय फटका खेळला गेला मिस्टर दीपेशच्या माध्यमातून. थोडस शप्पल झाले होते ऑफस्टमच्या बाहेर जाऊन, मात्र अगेन्स्ट द स्पेन खेळला बॉलला. पुन्हा स्लॉक हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल आपण बघितला तर घोषांकित क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर 2 धावांसाठी निघून गेला आहे. चांगल्या धावा येतात याही ओव्हरमध्ये. अगदी रोहितच्या ओव्हरमध्ये धावा आल्या, अक्षयच्या ओव्हरमध्ये धावा आल्या. धावफलक आपण पाहिलं तर मग 24च्या घरामध्ये प्रस्थान करताना पाहायला मिळालंय. आणि आतापर्यंत एक गोष्ट गायत्री माता टीमसाठी आपण पाहिली तर प्लस पॉइंट आहे की विकेट कोणत्या प्रकारे त्यांनी गमावलेला नाहीये. जिंकण्यासाठी आता 14 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आहे. पाहू शकतो आपण 14 मध्ये 14 ज्याप्रमाणे डिक्लेरेशन मध्ये, आणि खास करून दीपेश यांचं कौतुक करावं लागेल कारण की 6 मध्ये 18 ते वैयक्तिक खेळत आहेत. किरण मस्त आपण बघितलं तर 4 मध्ये 6 वर. 14 मध्ये 14 हवे आहेत. तर आता इथे काय हवं आहे तर इथे चेंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीमला या मॅच मध्ये जर परतीचा प्रवास करायचा असेल तर आता मग प्रत्येक बॉल एका चांगल्या टप्प्यावर चांगल्या नियंत्रणामध्ये आणि विकेट टेकर बॉल फेकण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण की विकेट टेकिंग कला जर तुमच्याकडे अवगत असेल तर तुम्ही मॅचला वळू शकताय. हा बॉल आपण बघितला थोडासा फुलर लेनचा हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बाटरने मात्र आपण बघू शकतो की प्रयत्न केले होते. थोडासा बॉडी बॅलन्स बिघडला गेला, परंतु पंच वळतायत आणि म्हणतायत की हा बॉल असेल वाईड असल्यामुळे आपण पाहिलं तर नेमकं झालंय काय. तरी ते विश्लेषण करायचं झालं तर मग एक्स्ट्रा रन्स मिळेल. 25च्या घरामध्ये टोटल पोहोचलं गेलंय. आता जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. हलक्या हाताने खेळलेला आहे अगेन्स्ट द स्पिन, परंतु बॉल मात्र आपण पाहिला गॅप मध्ये आहे आणि इझिली मात्र आपण पाहिला तर हा चौकार मात्र मिळवला गेलाय. खाली क्षेत्र होता आणि खाली क्षेत्रामध्ये हा बॉल मात्र आपण पाहिला तर जणू काय हसत नाचत गाजत निघून गेलाय. 4 धाव्यांसाठी चौकार. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो या क्षणाला तर नेमकं झालंय काय तर चौकार आणि टीमची टोटल 29च्या घरामध्ये 9 धाव्यांची गरज असेल. आणि आता आपण पाहिले तर मग 13 चेंडू आणि 9. अक्षयची बॉलिंग आपण पाहिली तर थोडीशी आपण पाहिलं तर धावा देणारी राहिली आहे. पुन्हा एकदम पाहिला तर हा चुकीचा बॉल मात्र आपण पाहिला तर म्हणजे वाईट बॉल आहे तो पोहोचवला गेला पंचांच्या माध्यमातून. चर्चा करूया आपण तर एक्स्ट्रा मिळत आहे. 30 धावा फलकावर लागलेल्या आहेत आणि आता 13 चेंडू 8 धाव्यांची गरज. 13-8 अगदी आपण बघू शकतो. तर मग अक्षय यांच्या ओव्हरमध्ये देखील धावा येताना दिसल्यात. आता हा बॉल आपण जर बघितला तर धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलाय, परंतु नेमकं काय झालंय तर दीपेश हे स्ट्राईक एंडकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होते आणि पोहोचली आहेत. कदाचित डेफिनेटली आपण पाहिलं तर मग पंचांनी कोणत्या प्रकारे रिॲक्शन दिलेलं नाहीये आणि तिथे आपल्याला पाहायला मिळाले की मग पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचताना पाहायला मिळालेत. दोन ओव्हरचा खेळ पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि या 2 ओव्हरच्या खेळामध्ये आपण बघू शकतो तर मग जी वाटचाल मिळालेली पाहायला मिळाली आपल्याला. काय वाईट प्लस आलती 32 झालेत ना अंपायर सोनेते घाटल सर. वाईट प्लस आलेली ना एक, हा त्याच्यामुळेच आपण बघतोय की मग 32 धावा आहेत कारण की वाईट प्लस हा काउंट केला नव्हता आणि तो मात्र काउंट केलेला आहे. 32 धावा फलकावर आपण पाहू शकतो. 12 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. प्रमोद गतीने टाकलेला बॉल. रायझिंग प्लेयर्स आपण पाहू शकतोय. प्रमोदच्या हातामध्ये बॉलिंग सोपवलेली आहे आणि 6 धावा हे समीकरण इझिली झालंय. हलक्या हाताने चिप केले बॉल आपण बघतोय.
तर इझिली काढण्याचा प्रयत्न आहे आता की पार्टनरशिप पाहिली आपण तर मग काय सुंदर झाली. पानखंडा स्पोर्ट्स टीम तुमच्या कॅप्टन असतील, चला तुमच्या टॉस बॉक्सच्या दिशेने आपण प्रस्थान करा. आपण टॉस देखील करणार आहोत आता, कारण की दुसऱ्या मॅचला गेलं आपण बघू शकतो की मॅच संपल्यानंतर सुरुवात होताना पाहायला मिळेल. दीपेश स्टॅकेनकडे 5 धावांची गरज. अपील केली जाते, अपील पकडली आहे आणि म्हणतायत हो दीपेश की आउट आहे, जिथे चर्चा करायची झाली आहे. तर आणि स्क्वेडलेग अंपायर देखील म्हणतायत तेच की अपील समोरच्या पंचांच्या माध्यमातून नक्कीच मागितली जाते आणि तेच सांगितलं. इथे पाहिलं पण तर मग फलंदाज वाहतून तर पाहायला मिळेल पहिला पार्टनरशिप तोडण्याचं कार्य केलं, परंतु ही पार्टनरशिप तोडताना भरपूर उशीर झालाय. पार्टनरशिपचा उल्लेख करत होतो, कारण की पार्टनरशिप क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते ना ते आपण फायनलच्या मॅच मध्ये दाखवून दिलाय. कारण की चॅम्पियन होतो, चॅम्पियन हो राहणार आणि नक्की चॅम्पियन सारखे खेळलो. कारण की चॅम्पियन खेळाडू म्हणजेच कोण, तर तो म्हणजेच त्याच्याकडे जास्त नजर होती, कारण की फॉर्म मध्ये आला नव्हता, कुठेतरी डगमगत होता. अभिषेक शर्मा तो फॉर्म मध्ये आला. त्यानंतर संजू सॅमसंग आपण बघितला तर चमकदार संजू सॅमसंग पाहायला मिळत आहे. आदेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. शक्तिमान ही मॅन म्हणजेच आदेश पाहू शकतो आपण. ड्राईव्ह केला जातोय समोरच्या दिशेने, बॉलला थोडासा बॉल नाचवतोय, फिल्डरला चकवा दिला परंतु फिल्डरने बॉलला मात्र रोखलं गेलंय. धावा मिळतील इकडे. दोन धाव्यांनी टीमचं टोटल वाढताना पाहायला मिळत आहे. आदेशांचा रेकॉर्ड बघितला तर 660 धावा आहेत आणि 30 आहेत, 49 आहेत, 43 बेस्ट आहे. स्ट्राईक रेट 182.83 म्हणजेच काय तर ऑलमोस्ट 200च्या स्ट्राईक रेटने धावा करू शकतायत. अकोटा पॅचची लेंथ खेळलेले तर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्पेड क्षेत्रामध्ये एक मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी देखील मिळेल. 2 धाव फलक आपण पाहिलं तर मग पोहोचलेलं पाहायला मिळत आहे. ते म्हणजेच 37 एका धावेची गरज असेल मॅचला जिंकण्यासाठी. 7 चेंडू 1. चंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीम आज आपण पाहिलं तर मग एक ऑपॉर्च्युनिटी त्यांच्या समोर होती, कदाचित आज चमकदार कामगिरी करू शकला असते की आजच्या दिवसामध्ये म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये, परंतु प्रत्येक संघ ऑपॉर्च्युनिटी मिस करतोय. आदेशांचा फटका पाहतोय. समीर तिकडे कॅच पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. 1 धावीची गरज होती, ती पूर्ण होईल आणि मॅच मात्र जिंकण्यामध्ये यश मिळेल. 9 विकेट्सना हा मॅच जिंकला गेलाय. गायत्री माता स्पोर्ट्स ससुपाडा या टीमने कॉंग्रॅच्युलेशन्स गायत्री माता ससुपाडा टीम. आणि त्यानंतर हडलक चे अंबे डोंगरीपाडा टीम. बघा रोहितने धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर इतर खेळाडू चालला नाहीये आणि तेच कारण आपण पाहू शकतोय की कुठेतरी आज थोडासा स्ट्रगल होताना पाहायला मिळाला आहे. प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत आणि या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच चे दावेदार खेळाडू आपण पाहू शकतो कोण आहेत. तर आमच्या ऑफिशियल्स आम्हाला कळवतात